रामराम शेतकरी मित्र हो. मी गणेश लक्ष्मणराव बुंदे, मुक्काम पोस्ट कोंढरा झांबरे, तालुका जिल्हा वाशिम. हे बघा, आपण या चियाच्या प्लॉटमध्ये आहो आणि या चियाच्या पिकाला 1 महिना 20 दिवस झालेले येतं पेरणी करून. आता हे पीक या बोंड, हे बघा, याला बरेच बोंडे धरलेली आहेत, बोंडाच्या अवस्थेत आहेत. आता या बोंडाच्या अवस्थेत असल्यामुळं याला आपण 2 स्प्रिंकलरचे पाणी दिले आणि 1 भोयदाणाचं पाणी दिलं. आता मित्र हो, मागच्या वर्षी काय झालं, तशी तर याला कुठल्याच प्रकारची फवारणीची गरज नाही, कारण याच्यावर कुठल्याच प्रकारचं कीड, मावा, तुडतुडे काहीच पडत नाही. पण मी गेल्या वर्षी काय केलं होतं, गुळाचं पाणी करून फवारणी केली होती आणि गुळाच्या पाण्यासोबत एक कुठलंही जैविक घटक घेतलं होतं, जेणेकरून या बोंड्याची संख्या वाढावी व हे बोंडे चांगले फुलावे याकरिता मी एक जैविकचं एक कुठलंही घटक घेऊन फवारणी केली होती. बघा मित्र, नेमकंच आता हे फुलं धरण्याच्या अवस्थेत आहे. हे बघा, या बोंड्यांची संख्या बघा, एका झाडाच्या फांद्या बघा, हे बघा, कुठलंही घ्या, असं काय नाही मी की याच याला घेता आहो म्हणून. कुठल्याही घ्या, साधारणतः प्रत्येक शेतकऱ्याने ज्याला ज्याच्या हिशोबाने फवारणी करायची आहे करा, नका करायची नका करू. पण मी गेल्या वर्षी 1 फवारणी गुळाचं पाणी आणि 1 जैविक घटक त्याच्यात फवारणी केली होती आणि त्याच्यासोबत दुसऱ्या 15 दिवसांनी जे पाणी दिलं होतं त्या पाण्याला प्रति एकर युरिया एकरी 1 बॅग याप्रमाणे मी दिला होता. मला मागच्या वर्षी उत्पन्नामध्ये वाढ झाली. आपापल्या हिशोबाने जशी जमीन असेल तशी त्या पद्धतीने त्याने करावं. शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की फवारणी करायची न करायची हा त्याचा प्रश्न आहे. पण मी गुळाच्या पाण्याची फवारणी केली असता मधमाशांची संख्या जास्त वाढली होती आणि मधमाशांची संख्या वाढल्यामुळं याच्यामध्ये जे नर मादीचं जे मिलन आहे त्या मिलनामुळे उत्पन्नामध्ये मला वाढ झाली होती. बघा शेतकरी मित्र, ज्यांना ज्या पद्धतीने करायचं आहे त्या पद्धतीने करा. पण 1 फवारणी जर केली, कीटकनाशक म्हणून नाही, कुठलं हे म्हणून नाही, फक्त एक बोंड्याची संख्या उंच वाढावी याकरिताच